हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज सुंदर एक रेसिपी परत तुमच्याबरोबर शेअर करते। इन्स्टंट रेसिपी आहे, इन्स्टंट केशर पेढ्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। रुहीज किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण मस्तपैकी सुंदर झटपट होणाऱ्या अशा रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। पटकन अशी सणावाराला आपल्याला घरात काहीतरी गोड पदार्थ करायचा असेल तर अशा पद्धतीने इन्स्टंट केशर पेढा करू शकतो तुम्ही। खूप सोपी पद्धत आहे, सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। चला आता आपण इन्स्टंट केशर पेढ्याला सुरुवात करूया। इथे मी दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर असते ती घेतलेली आहे, मेजरिंग कपचा 1 कप घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी 3 टेबलस्पून पावडर शुगर म्हणजे जी साखर आपण मिक्सरला बारीक करून पावडर करून घ्यायची ती 3 टेबलस्पून मी इथे टाकलेली आहे। त्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचा अर्धा कप दूध टाकलेला आहे आणि मी 1 टीस्पून तूप घेतलेलं आहे, ते तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि 1 टेबलस्पून दूध घेतलंय, त्याच्यामध्ये केशर टाकलं होतं भिजत थोडा वेळ आणि थोडासा केशर कलर जो फूड कलर असतो तोही एक्स्ट्रा टाकलेला आहे, कारण का केशरचा तितका कलर आला नसता जेवढा आपल्या पेढ्याला पाहिजे होता तेवढा। आता भांड्याला थोडंसं केशर लागलेलं होतं ते परत त्याच्यामध्ये जरा टाकून घेते, कारण का फ्लेवर तर आपल्याला पाहिजे होता, त्याच्यामुळे आपण केशर हे भरपूर असं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता हे सगळं आधी आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या दुधामध्ये सगळी मिल्क पावडर होती ती सगळी विरघळवून घ्यायची आहे। आधी आपण गॅसवर ठेवायच्या आधी हे सगळं व्यवस्थित करायचे, म्हणजे त्यात कोणतीही गुठळी राहता कामा नये, त्यासाठी पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सगळं एकजीव झालं पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे। ते कुठेही बारीकशी सुद्धा गुठळी नाहीये ना हे चेक करून घ्यायचं। आता आपण हे सगळं गॅसवरती गरम करायला ठेवूया। हे बघा, इथे आता मी ते गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला छानपैकी एकदम म्हणजे आपलं पूर्ण हे सगळं असं घट्ट होऊन ते आपलं पॅन, म्हणजे आता इथे आपण नॉनस्टिक पॅन शक्यतो वापरायचं आहे त्याच्यामुळे, कारण का करपलं किंवा काय झालं फिरवताना वगैरे 5 मिनिट आपण जर थांबलो गेलो तर त्याचा जो करपल्याचा फ्लेवर म्हणजे वास येतो आणि टेस्टमध्ये पण फरक पडतो, त्याच्यामुळे नॉनस्टिक पॅन घ्यायचा आणि पूर्णपणे असं व्यवस्थित असं ते ढवळत राहायचं आहे। जसं ते गरम होत जातं तसं त्याला घट्टपणा येत जातो आणि घट्टपणा येऊन आपल्याला ते पेढ्यासाठी आपल्याला बनवायचं आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू आपल्याला ढवळायचं आहे। ते फक्त ढवळताना एवढं लक्षात ठेवायचं की ते करपून द्यायचं नाहीये। आता हे बघा, अशा पद्धतीने आता ते घट्ट होत जातं आणि घट्ट झाल्यानंतर ते पूर्ण झालंय की नाही हे कसं समजायचं की तो आपला जो सगळा बॅटर आहे तो पॅन मला सोडायला लागेल, म्हणजे असं चिकटत नाही, पूर्ण व्यवस्थित अलगद असा तो साईडला होतो। त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण झालं की आपण समजायचं की आपला हा पेढ्यासाठीचं मिक्सचर सगळा तयार झालेला आहे। तुम्हाला दाखवते मी ते कशा पद्धतीने होतं ते। हे बघा, आता अजिबात सगळं काही होत नाही, चिकटत नाहीये, सगळं बरोबर चमच्यालाच ते येतंय, खाली असं चिकटून काही राहिलेलं नाहीये, म्हणजे आपला हे सगळा बॅटर आहे तो तयार झालेला आहे। आणि आता आपण तो एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया थंड करायला। पूर्ण थंड अगदी करून मग पेढा करायला घ्यायचा नाहीये, लगेचच घ्यायचा। इथे थोडेसे मी पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि थोडंसं आपण केशर एक्स्ट्रा वरनं गार्निशिंगसाठी घ्यायचं आहे। आता करताना थोडंसं तेल आपल्या हाताला तूप लावून घ्यायचं आहे, तेलाचा वापर करायचा नाहीये इथे अजिबात, अगदी थोडंसं नावाला तूप लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या साईजमध्ये पेढे पाहिजे असतील त्या साईजमध्ये त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। फक्त हे अगदी पूर्ण गार झाल्यानंतर करायचं नाही, हे गरम असतानाच ते लगेच करायचं आहे। आता इथे मी थोडंसं असं जरा पिस्ता लावून घेते। पिस्ता तुम्ही बदाम लावलं तरी चालेल, जे कोणते ड्रायफ्रुट्स तुम्हाला लावायचं असेल तशा पद्धतीने लावा आणि एक्स्ट्रा वरनं मी असं केशर लावून घेते, थोडं गार्निशिंग दिसायला छान म्हणून। अशा पद्धतीने आपण आता बाकीचे पेढे सुद्धा करून घ्यायचे आहेत। तुम्हाला कोणती साईज पाहिजे पेढ्याची त्यानुसार तुम्ही हे सगळे छोटे मोठे असे करू शकता, पण अशा पद्धतीने आपल्याला मस्तपैकी सुंदर पटकन असा इन्स्टंट केशर पेढा हा तयार केलेला आहे।
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना व्हिडिओ शेअर करा आणि रुहीज किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच्या लगेच ते पण सबस्क्राईब करून टाका। चला तर एका सुंदर परत नवीन एका व्हिडिओसोबत भेटू। तोपर्यंत हा इन्स्टंट केशर पेढा कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा। थँक्यू।